अश्विनी स्वराला माझ्यासोबत शहरात पाठव. शहरात शिकल्यावर ती स्वतःच्या पायावर उभा राहील. तू इथं गावात भाऊजी गेल्यापासून शेतात जाऊन घर चालवतेस, तर मग पुढचं शिक्षण कसं घेणार आहे? आता शिक. फक्त ती 8वीमध्ये आहे, त्यामुळे मी तिचं पुढचं शिक्षण आरामशीर घेऊ शकते. शेवटी तिचे मोठे चुलते आणि चुलती कामी कधी येणार आहेत आणि ती आमच्याच घरी राहील. पण निशा ताई, मी माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून कशी दूर करू? मी ह्यांनी गेल्यानंतर फक्त स्वरासाठीच जगत आहे. अगं अश्विनी, आम्ही कोण परकं आहे का? आम्ही पण तुमचेच आहे ना. आणि तू या गावामध्ये तुझ्या मुलीला तू काय देणार आहे? शहरामध्ये तिच्यासाठी भरपूर काही आहे. स्वराला जे आवडतं ते आम्ही तिला शिकवेल. स्वरा आणि माझी मुलगी श्रावणी यामध्ये कोणताही मी दुजापणा करणार नाही. दोघी माझ्यासाठी सारख्याच आहेत. तर मग तू विचार कर, आम्ही उद्याच निघणार आहे. निशा आपल्या लहान जावेला अश्विनीला समजावून सांगत होती. अश्विनी विचार करू लागली. तिला माहीत होतं की तिची मुलगी स्वरा खूप हुशार आहे. शहरात गेल्यावर शिकून तिच्या पायावर उभा राहील. त्यामुळे मनावर दगड ठेवून अश्विनी आपल्या मुलीला स्वराला आपल्या मोठ्या जावेबरोबर निशाबरोबर पाठवायला तयार झाली. जाता जाता निशा अश्विनीला म्हणाली की आठवड्यातून 2 वेळा मी फोन करत जाईल आणि नंतर तू स्वरासोबत बोलू शकते. जायच्या वेळेस स्वरा खूप उदास असते. तिला खूप दुःख वाटतं की आपल्याला आईपासून दूर जावे लागत आहे. आधीच तर बापाची सावली राहिली नाही आणि आता आईपासून पण वेगळे जावे लागते. हे त्या मुलीच्या मनाला काय वाटत असेल ते आपण समजू शकतो. अश्विनीचं हृदयसुद्धा आपल्या मुलीसोबत स्वरासोबत जात आहे असं वाटत होतं. निशाने अश्विनीला सांगितलं होतं की जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तुझ्या मुलीला तुला भेटायला आम्ही नक्कीच घेऊन येऊ. अश्विनी गावाकडे राहून तिची आणि तिच्या सासूबाईची काळजी घेऊ लागली. शहरात गेल्यावर स्वराचा दर आठवड्यातून 2-3 वेळा फोन येत होता. स्वरासोबत अश्विनीचं सगळ्यांसोबत बोलणं होत होतं. निशाने अश्विनीला सांगितलं की स्वराचं ॲडमिशन एका चांगल्या स्कूलमध्ये केलं आहे. तिचं ॲडमिशन मी माझ्या श्रावणीच्या स्कूलमध्ये झालं नाही, कारण तिचं शिक्षण आणि श्रावणीच्या शिक्षणामध्ये फार अंतर आहे. अश्विनीची आपल्या मुलीबद्दलची वाटणारी काळजी दूर झाली, कारण तिला वाटले आपली मुलगी आपल्या माणसातच गेले आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही. 2 महिन्यानंतर स्वराचा फोन जरा कमी येऊ लागला. महिन्यातून 2-3 वेळा स्वरासोबत बोलणं होत होतं. निशा अश्विनीला सांगत होती की आम्ही स्वराच्या अभ्यासासाठी खूप मेहनत घेत आहे, कारण इतर मुलांएवढी स्वरा हुशार व्हावी. तिच्यासाठी ट्युशनसुद्धा मी लावलं आहे. अश्विनीला वाटायचं की मी माझ्या मुलीला शिकून माझे जाव आणि दीर माझ्यावर किती उपकार करत आहेत. मी त्यांचं उपकार कसं फेडू? अश्विनीची सासूबाई पण आपल्या मोठ्या सुनाची आणि मुलाची तारीफ पूर्ण गावात करत होती की लहान भाऊ मेला आणि त्याच्या मुलीला शिकण्यासाठी शहरात घेऊन गेला. किती चांगले आहेत. दिवस वाऱ्यासारखे भरभर चालू होते, पण अश्विनीला आपल्या मुलीशिवाय करमत नव्हतं. बघता बघता स्वराला जाऊन 1 वर्ष झालं आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या. अश्विनी खुश झाली की आपली मुलगी आता इकडे येणार. तिचे डोळे स्वराच्या येण्याच्या वाटेवरच लागले होते. पण तेव्हा तिच्या जावेचा निशाचा फोन आला आणि म्हणाली की आम्ही उन्हाळ्यात सुट्टीत गोव्याला फिरायला चाललो आहे आणि स्वराने कधीच समुद्र पाहिला नाही, त्यामुळे आम्ही तिला सोबत घेऊन चाललो आहे. त्यामुळे सॉरी,
या सुट्टीला आम्ही तुझ्याकडे येऊ शकत नाही. अश्विनी खुश झाली की आपल्या मुलीला फिरायला मिळत आहे, त्यामुळे ती पण जबरदस्ती करू शकली नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या तरी पण स्वरा आली नाही. नंतर पावसाळा सुरू झाल्यावर हिवाळा सुरू झाला. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तरी पण स्वरा तिला भेटायला आली नाही. कारण त्यावेळेस निशाला जो मूतखडा झाला होता त्याचं ऑपरेशन केलं होतं, त्यामुळे ती प्रवास करू शकत नव्हती. पण अश्विनीने सांगितलं की या दुसऱ्या येणाऱ्या उन्हाळ्यात सुट्टीत नक्कीच स्वराला घेऊन माझ्याकडे या. बघता बघता 2 वर्ष झाली तरी पण स्वरा काही केल्या आपल्या आईकडे आली नाही. त्यानंतर निशा अश्विनीला म्हणाली की हे बघा अश्विनी, आता तुझ्या मुलीची 10वी सुरू आहे, त्यामुळे तिचे क्लासेस सुरू होते, त्यामुळे तिला तुझ्याकडे लावणं जमणार नाही. स्वरा फोनवर जास्त बोलत नव्हती, फक्त हां हो म्हणत होते. पण अश्विनीचं मन आपल्या मुलीला भेटण्यासाठी व्याकुळ झालं होतं. पण काय माहीत, तिला हे सगळं वेगळंच वाटत होतं. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नेमकं तिला जाणवत होतं. एके दिवशी अश्विनीने तिच्या शेजारच्या काकूला 2 दिवस तिच्या सासूची काळजी घेण्यासाठी मनवलं. सासूबाईला सांगून संध्याकाळच्याच बसमध्ये बसून अश्विनी स्वराला भेटायला निघाली. जाताने तिने स्वराच्या आवडीचे सगळे खरेदी करून घेतले होते. दिराच्या घरचा पत्ता तिच्या सासूबाईपाशी होता. तिने सासूबाईपासून तो पत्ता घेतला आणि तिथे गेल्यावर ती तिच्या दिराचं घर शोधू लागली. तिला त्रास झाला, परंतु तिला तिच्या मुलीला भेटायचं होतं. शेवटी ती तिच्या दिराच्या घराच्या समोर येऊन थांबली. त्यावेळेस सकाळचे 8 वाजले होते. घराच्या आतमधून एक हडकुळी मुलगी झाडून घेताना दिसली. अश्विनीने तिला सांगितलं की निशाला जाऊन सांग की अश्विनी गावाकडून आली आहे. ती मुलगी खाली वाकून झाडून घेत होती, म्हणून तिचं तोंड अश्विनीला दिसलं नाही. आपल्या आईचा आवाज ऐकून ती मुलगी लगेच तिच्याकडे पाहू लागली. अश्विनीला त्या मुलीला पाहून धक्काच बसला. ती मुलगी दुसरी तिसरी कोण नसून स्वराच होती. आईला पाहून स्वरा मोठमोठ्याने रडू लागली. अश्विनीला एका सेकंदात कळाले की माझ्या मुलीसोबत काय घडत आहे. अश्विनीने त्या मुलीच्या हातामधला झाडू घेतला आणि खाली टाकला आणि स्वराचा हात धरून आतमध्ये गेली आणि जोरजोरात निशाला आवाज देऊ लागली. निशाताई, कुठे आहात तुम्ही? माझ्यासमोर या. अश्विनीला पाहून निशा दचकली आणि अडखळत म्हणाली की अश्विनी, तू इथे कशी आली आणि कधी आली? काहीतरी विचार करत निशा अश्विनीला म्हणाली की आज कामवाली बाई आली नाही म्हणून स्वरा झाडून घेत आहे. मी तिला नकार देत होते, परंतु ती माझं ऐकूनच घेत नव्हती, त्यामुळे मी तिला झाडून घेऊन दिलं. त्यानंतर निशा स्वराला म्हणाले की जा स्वरा बाळा, हातपाय तोंड धुवून घे, मी तुझ्यासाठी नाश्ता देते. त्यानंतर स्वरा हातपाय धुण्यासाठी गेली आणि एक प्लास्टिकची प्लेट घेऊन निशासमोर येऊन उभा राहिले. निशा स्वराकडे हसत म्हणाली की बाळा, दुसरी स्टीलची प्लेट घेऊन ये. अश्विनी हे सगळं पाहत होती. त्यानंतर स्वरा दुसरी प्लेट घेऊन आली आणि त्यामध्ये निशाने नाश्ता दिला आणि नाश्ता आणि चहा घेऊन स्वरा खाली जमिनीवर बसली. निशा तिला म्हणाली की स्वरा, खाली का बसते? डायनिंग टेबलवर येऊन स्वरा म्हणाली की काकू, मी तर नेहमी खालीच. पुढे बोलणारच होती तोपर्यंत निशाने एक ब्रेडचा तुकडा तिच्या तोंडात घातला आणि म्हणाली की जेवण करताना बोलत नाही बाळा. आणि मग तिला हाताला धरून खुर्चीवर बसवलं आणि नंतर अश्विनीकडे हसत म्हणाली की बघितलंस का अश्विनी, एवढे दिवस झालं शहरात राहिली आहे, परंतु गावाकडली सवय तिची अजून मोडली नाही. तिला जमिनीवर बसूनच खायला खूप आवडतं. अश्विनी, तू पण आमच्यासोबत नाश्ता कर.
अश्विनी मनात विचार करते की बाहेर जी झाडून घेत होती स्वरा कदाचित कामवाली बाई आली नाही म्हणून स्वरा निशाताईला मदत करू मुलगीवरून येताना दिसली. वरून फक्त डायनिंग टेबलवर दिसत होता. तिने पाहिलाच नाही. तिने जेव्हा स्वराला डायनिंगच्या खुर्चीवर बसताना पाहिलं तेव्हा ती रागाने लालबुंद झाली आणि स्वराला म्हणाली की यू गावढळ कुठली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जागेवर जाऊन बसायची, ती माझी खुर्ची आहे. आणि मग तशीच रागात आली. तिने इकडे तिकडे पाहिलंच नाही आणि स्वराची प्लेट घेतली आणि फेकून दिली आणि म्हणाली की मम्मा, हिच्या प्लेटीमध्ये जेवायला का नाही दिलं, या स्टीलच्या प्लेटीमध्ये का तू जेवण दिलं आणि हिला इथं का बसवलं आहे. ही नोकरानी आजकाल खूप नखरे करत आहे. आणि रागात स्वराला श्रावणी म्हणाली की स्वरा, माझे कपडे इस्त्री करून ठेव, मी नाश्ता करून येते. माझा नाश्ता झाल्यानंतर जर राहिला तर तू खा. उठ इथून आणि चालते हो. स्वरा उठत नव्हती म्हणून श्रावणी रागात स्वराला कानाखाली मारायला निघाली. परंतु अश्विनीने तिचा हात धरला आणि एक जोरात कानाखाली अश्विनीने श्रावणीला मारली. समोर अश्विनी काकीला पाहून श्रावणी दचकली आणि गालावर हात धरून तशीच उभा राहिली. अश्विनी रागात म्हणाली, निशाताई, तुम्ही अशी काळजी घेत आहात माझ्या मुलीची. तुम्ही माझ्या मुलीला या घरची मोलकरीण बनवली आहे. तिला पाहून असं वाटत आहे की तुम्ही हिला शाळेत सुद्धा घातलं नसेल. हो ना स्वरा, तू शाळेत जात नाही ना. स्वरा म्हणाली, हा आई, मला अजून शाळेचं तोंड सुद्धा दाखवलं नाही. चल स्वरा, आपण येथून निघून जाऊ. अजून यांचा अत्याचार तू सहन करायचा नाही. आपण गावाकडे जाऊ. अश्विनी स्वराचा हात धरून तिला घेऊन चालली. तोपर्यंत निशाने अश्विनीचा हात धरला आणि म्हणाली की अश्विनी, खरंच मी हिला मन लावून अभ्यास शिकवते, परंतु हिचं मनच लागत नाही, तर मग मी काय करू. अश्विनी तिला हिसका देऊन म्हणाली की बास झालं ताई, आता खोटं बोलू नका. आमच्या गावाकडे सगळ्यात हुशार म्हणून स्वरा होती आणि इथे आल्यावर तुम्ही तिला मोलकरीण बनवलं आहे आणि मला सांगत आहात की स्वराला काहीच येत नाही. तुम्ही जी चूक केली आहे, चूक नसून तुम्ही जो गुन्हा केला आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या विश्वासाला तडा लावला आहे. तुमच्याबरोबर भाऊजीसुद्धा किती खालच्या थराला जाऊन माझ्या मुलीला तुम्ही नोकरांनी बनवलं. एवढंच नाही तर भाऊजींच्या भावाची मुलगी असून सुद्धा तुम्ही तिला ही वागणूक दिली. आणि श्रावणी, तू तिची लहान चुलत बहीण आहे ना, तरी पण तिच्यासोबत एका नोकरानीसारखी वागणूक दिली. तुम्हाला असं करताना लाज नाही वाटली. तुम्हाला शहरात नोकर भेटत नव्हता, तुम्हाला फुकटात नोकर भेटला म्हणून माझ्या मुलीला घेऊन आला. कधी वेळ भेटला तर विचार करा की तुम्ही स्वरासोबत कसं वागला आहात. एका कोमल हृदयाच्या मुलीसोबत तुम्ही विश्वासघात केला आहे. हे सगळं कोण पाहत नसेल, परंतु देव नक्कीच पाहत आहे. तुम्ही जे पाप केलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला तो एक ना एक दिवस देतच असतो. आवाज ऐकून झोपलेल्या अश्विनीचे मोठे धीर बाहेर आले. ते अश्विनीला पाहून दचकले आणि अश्विनीला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. अश्विनी अशा नजरेने तिच्या धीराकडे पाहिले की त्याने पटकन त्याचे डोळे खाली केले आणि अश्विनी म्हणाली की मी तर तुमच्यावर विश्वास टाकून माझ्या मुलीला तुमच्यासोबत पाठवलं होतं. असं वाटलं की भावाची मुलगी म्हणजेच आपली मुलगी म्हणून तुम्ही स्वराला सांभाळचाल, पण तुम्ही तर तिला मोलकरीण सारखं सांभाळलं. तुमच्यासारख्या माणसांना पाहून मला घृणा येते. अश्विनीताई तर लांबच्या आहेत, परंतु तुम्ही तर निशाच्या जवळचा होता. तुम्ही सुद्धा स्वराच्या मनाचा विचार केला नाही. तुम्ही दोघं जे माझ्या मुलीसोबत वागला आहात त्यामुळे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. माझ्या मुलीचे 2 वर्ष वाया घालवले
माझी मुलगी आता 10वीत गेली असती, परंतु तुम्ही तिला जशी 8वी झाली तसं शाळेतच घातलं नाही. माझ्या मुलीचं तुम्ही किती नुकसान केलं. माझ्या मागे माझ्या मुलीचं किती हाल झाले असते हे देव जाणे. प्रत्येकाच्या कर्माचं फळ याच जन्मात फेडावं लागतं, हे लक्षात ठेवा, असं म्हणून अश्विनी तिच्या मुलीला घेऊन गावाकडे निघून गेली. आणि स्वरा खूप खुश होती की आता ती या पिंजऱ्यातून मोकळी झाली. एक स्वतंत्र पक्षासारखी आता स्वरा उडू शकते. आईसारखी माया या जगात कोणी सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे कोणावर पण डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जरी आपल्याकडे आर्थिक व्यवस्था कमी जरी असली तरी चालेल. चटणी भाकरी जरी असेल तरी मुलांना आपल्यापासून दूर करू नका. मुले आई वडिलांचे संसार आहेत, त्यामुळे आपला संसार दुसऱ्यांना कधीच द्यायचा नाही. आपला बनवून ते लोक शारीरिक आणि मानसिक त्रास देत असतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.